प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी बघितली. पंचमी आणि षष्ठी. त्यानंतर सप्तमी, संबोधन. अष्टमी नाही ना, ती आपण आज बघूत. हा चला मग आपण मागील पाठामध्ये बघितलं काय विभक्तीचे किती प्रकार आहेत. 8. त्यापैकी आपण बघितले 4. प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. आज आपण आता ह्या ठिकाणी सध्या जो बघतोय तो बघायचा आपल्याला पंचमी. पुढील विभक्ती आहे पंचमी. आता पंचमी म्हणजे काय समजून घ्या. विभक्ती विभक्ती व्याकरणातील फार छान भाग आहे. ठीक आहे. प्रत्यय लागणे, जसं की आपण बघितलं होतं की राजा, मग त्याच्यापुढे राजाने लागलं म्हणजे ती विभक्ती लागली आहे ना. भाऊ, भावाला जे लागले गेलेलं असतं ते ला, ती असते विभक्ती. विभक्ती जी असते ती कुठे लागते, शब्दाच्या पुढे का पुढे लागते. आणि मागे काय लागतं, हा उपसर्ग. मागे काय लागतं इकडे साईडला उपसर्ग. जसं की आपण बघितलं होतं शब्द है ना, शब्दाला पुढून लागला आपण अपशब्द, तो उपसर्ग. तर आज आपण काय बघूयात, विभक्ती झालेलं नेहमी त्याचं हे करत चालत जा, रिकॉल करत चालत जा, तर ते आपल्या लक्षात राहील व्याकरण. ओके चला, विभक्ती म्हणजे काय बघूया. विभक्तीचे म्हणजे आपण जे घेतोय ना ते असं घेतोय की ते आपल्या डोक्यात फिट बसणार असं घेतोय. त्याच्यामुळे आता विभक्ती जी आहे पंचमी बघतोय, तर पंचमीचे जे काही प्रत्यय आहे ऊन किंवा हुन, म्हणजे वाक्यात एखाद्या शब्दाला, वाक्याला, नामाला किंवा सर्वनामाला, इतर शब्दाला ऊन आणि हुन असं जर प्रत्यय आला असेल तर ती पंचमी असं समजायचं. किंवा आलेले जे वाक्य असेल त्या वाक्यामध्ये 2 व्यक्तीमध्ये, 2 ठिकाणामध्ये किंवा कशात तरी असं एक तुलना केलेली असेल. हा मोठा आहे तो लहान आहे, हे जास्त आहे ते कमी आहे, किंवा काही अंतर दाखवलं असेल, माझ्या घराचं अंतर त्याच्या घरापेक्षा दूर आहे, जवळ आहे, अंतर दाखवलं गेलं असेल. किंवा वियोग झाला, वेगळा झाला असेल. वियोग म्हणजे वेगळा होणे, म्हणजेच दुरावा झाला असेल, दूर झाला असेल, असं वाक्यात कुठे दिसत असते. किंवा मग विभक्त होणे, तेच वेगळे होणे, असं वेगळं होण्यासारखं, दुरावा झाल्यासारखं, अंतर झाल्यासारखं, किंवा मग तुलना केल्यासारखं जाणवत असेल. किंवा मग एखाद्या शब्दाला ऊन आणि हुन प्रत्यय लागलेला जर असेल तर समजून घ्यायची ती कोणची विभक्ती, पंचमी विभक्ती. जसं की या ठिकाणी मी व्याख्या आपण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर बघा काय, जर वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला ऊन हुन प्रत्यय लागला असेल, किंवा वाक्यात वियोग, दुरावा, वेगळे होणे, विभक्त होणे, तसेच तुलना केल्याचे जाणवत असेल तर ती पंचमी विभक्ती होय, किंवा पंचमी विभक्ती त्याला आपण म्हणायची. म्हणजे आपल्या वाक्यात आलेल्या शब्दाला ऊन हुन असेल, वेगळेपणा असेल, तुलना असेल, अंतर असेल, वियोग असेल, हे जर दिसत असेल तर समजून घ्यायची ती पंचमी विभक्ती. तर यासाठी आपण बघतोय आता इथे काही उदाहरण तुम्ही समोर मांडलेलं आहे. त्यापैकी आपल्याला काही कुठं कुठं जाणते, जसं की माझ्याहून अमन मोठा आहे, माझ्याहून हुन आले. या ठिकाणी माझ्याहून काय केली गेली, तुलना केली गेली. काय केली, तुलना केली गेली. तसंच मी कालच पुण्याहून परत आलो, इथंही हुन आहे. कालच पुण्याहून परत आलो. तसंच बाळ घरातून बघा बाहेर पळत गेले, कुठून, घरातून. तू आता म्हणजे असं काही नाही की लगे हेच आलं पाहिजे, उच्चाराकडे लक्ष द्यायचं. तू, ऊन, हुन, हुन, ऊन, हुन, तून, घरातून, हुन, असं ते लक्ष द्यायचं. तून, तून, हुन असं. ससा जंगलातून पळत होता, लक्ष देतोय ना. तसंच माझ्यापेक्षा भाऊ हुशार आहे, काय केलेली, तुलना केली गेली ना. माझ्यापेक्षा
काय केली? तुलना केली ना दोघा भावानं. माझ्यापेक्षा काय केली गेली? तुलना केली. असं ज्यावेळेस तुलना येईल, दुरावा येईल, वियोगासारखे काही वाक्य येईल, वेगळं झाल्यासारखं येईल, विभक्त झाल्यासारखं, तो दोघा भावाची भांडणं झाल्या कारण ते वेगवेगळे झाले किंवा त्यांच्या वाटण्या झाल्या, विभक्त झाले, वेगळे झाले. म्हणजे अशा प्रकारची काही वाक्य जर आली तर समजून घ्यायची ती कोणची विभक्ती आहे? पंचमी विभक्ती आहे. लक्षात आलं मग पंचमी विभक्ती? ओके, तिथं आपण थांबू.